चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. शिवांश नाव्या रॉयल पुरस्कृत मुंबई नवे महाराष्ट्र नवे भारतातील सर्वात मोठी प्लॅस्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेसह प्रथम पारितोषिक पाहिलं 1,11,111, द्वितीय पारितोषिक पाहिलं तर 55,555. मायलेकावीर या खेळाडूला देणार आहोत EV बाईक 2 व्हीलर. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांना मात्र सायकल देऊन त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत. मेगा फायनलचा सामना, महत्त्वाचा सामना. एका बाजूला शिवडी, एका बाजूला वरळी. ज्याने गेल्या वर्षी 2025 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती तो संघ वरळीचा सरस बॉईज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नवीन संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे शिवडीचा संघ पाहायला मिळतोय. टीम सप्पे भारी. चला दोन्ही अंपायर्स यांना विनंती असेल सामन्याला सुरुवात आपण करूया. महत्वाचा सामना पाहायला मिळतो, अंतिम सामना पाहायला मिळतो. 1:10 झालेले आहेत. 10 चेंडूचा सामना. षटक क्रमांक 1 मधील 5वा बॉल मॅजिक, षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल मॅजिक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नासिर, हैदर आणि हसनची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. टॉस जिंकलाय टीम सप्पे भारी या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया पहिल्या बॉलकडे. राईट आर्म ओव्हरने मारा करताना गोलंदाज आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा टॅप केलाय बॉलला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय बघा. बॉल टर्न झालाय. बॉलने गिरकी घेतली आहे आणि ते पहिला संघाचं खातं आणि स्वतःचं वैयक्तिक खातं उघडताना पाहायला मिळतात बॅटर इथे. बॅटर क्रमांक 1 सध्या चर्चेत राहिलेत. अनुभव आहे हैदर यांच्याकडे. एका बाजूला पाहिलं तर विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हसन पाहायला मिळतोय. डावखोरा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 5 बॉल 11 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती लांब लचक षटकार ठोकला सेमीफायनलमध्ये आणि आपल्या संघाला मेगा फायनलमध्ये येऊन दाखल केलाय. बॉल क्रमांक 2, षटक क्रमांक 1, धावसंख्या 2. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बॉल मैदानातच पाहायला भेटेल. 1+1 इथे देखील 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. आतापर्यंत पहिल्या षटक क्रमांक 1 मध्ये एकच बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. डावखोरे बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. हसन पाहायला मिळतील. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्याने मागच्या मॅचमध्ये सामन्यामध्ये अप्रतिम षटकार ठोकला डीपमध्ये आणि आपल्या संघाला मात्र अंतिम फेरीत येऊन दाखल केलंय. हसन विरुद्ध गोलंदाज नासिर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला शिवडी, एका बाजूला वरळी. चला मॅचला सुरुवात करूया कारण की अंतिम काही क्षण उरलेले आहेत. मेगा फायनलचा सामना विजेता कोण ठरणार हे देखील आपण पाहूया. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिला लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. आतापर्यंत नासिर यांनी देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. आपल्या संघासाठी दोन वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलाय रॉयल चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पहा किती अप्रतिम केलंय. या संघाने मात्र आता सगळ्यांच्या मुंबईच्या नजरा आपल्या स्वतःसमोर वळवून घेतल्यात. सप्पे भारी आणि हा संघ आता सप्पे भारीच पडायला लागलाय. आतापर्यंत बॉल जर पाहिले तर 3 बॉलचा खेळ झालाय. 4था बॉल हाताळला जाईल. गोलंदाज नासिर पाहायला मिळत आहेत. शिवडीचे अष्टपैलू गोलंदाज पुन्हा एकदा पुढे होऊन टॅप केल्या बॉलला. बॉल जर पाहिला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षणामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि ते 2 धावा देखील पाहायला मिळतील. बॅकअप बघा कशा प्रकारे केला जातोय. मॅजिक बॉलचा वापर केला जाईल. बॉल क्रमांक 5 आणि इथे बॅट आपल्याला बदलावे लागतील दोन्ही बॅटर्स. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे.
7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 धावसंख्या पाहायला मिळते. या बॉलवरती प्रयत्न असेल दोन्ही बॅटरचे. एक बॉलमध्ये 2 धावा जर प्राप्त झाल्या, 2+2 4 धाव्या पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. एका बाजूला पाहिलं हैदर पाहायला मिळतात, एका बाजूला पाहिलं नासिर, दुसऱ्या बाजूला हसन. चांगला सामना, अंतिम सामना पाहायला मिळतोय. पहा हैदर कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. रिस्क आहे तो इस्क आहे, अशा प्रकारे मात्र फलंदाजी केली जाते. हैदरला देखील माहिती आहे मला फक्त बॉल ढकलायचा आहे, 2 धावा पूर्ण होतील. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. दुसरी धाव देखील पाहायला मिळते. पहा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले डबल डिजिट 11 या धावसंख्येवरती. 11 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक अंतिम षटक पहिल्या इनिंग मधील पाहूया. या स्पर्धेचा पहिल्या इनिंगचं अंतिम षटक हाताळलं जाते. गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. अल्ताफ पाहायला मिळत आहेत. गोलंदाज क्रमांक 2 पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक. धावसंख्या पहिली धावफलकावरती 11. कोण जिंकणार 2026 ची ही महत्वपूर्ण ट्रॉफी? कोण जिंकणार 1,11,111 रुपयाचं पारितोषिक? खूप उशीर झालाय तरीही आमचे प्रेक्षक या मैदानामध्ये उभे आहेत. आडव्या बॅटने बॉलला उडवलंय. डीप मध्ये खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चुकी पाहायला मिळते. आणि पाहता पाहता इथे हैदर हसनची खेळी समाप्त झाली आहे. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात. हसन यांची खेळी समाप्त झाली आहे. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या पहिली जाऊन 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सोनू दाखल झालेत. ज्या वेळेस 5 जणांमध्ये धावायचं होतं, जो संघ जिंकणार होता, जो खेळाडू जिंकणार होता आणि जो क्रमांक 1 वरती जाऊन दाखल होणार होता तो म्हणजे सोनू. कारण की पाहिलं तर त्याच्यापेक्षा एका मागोमाग एक चांगले पळणारे खेळाडू होते, परंतु हसनने बाजी मारली आणि त्याचा संघ त्यांनी सेमीफायनल आणि अंतिम फेरीमध्ये नेऊन दाखल केलाय. बॉल क्रमांक 2 पाहायला भेटेल. धावसंख्या पहिली 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मोठा फटका पाहायला मिळतो. खेळाडू आहेत, मिड ऑन क्षेत्रामध्ये फेकी केली जाते आणि इथे 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटेल. चला बॉल क्रमांक आपण 3 कडे जाऊया. महत्वाचं षटक, अंतिम षटक हाताळताना पाहतात. पहिल्या इनिंग मधील मेगा फायनल मधील पहिल्या इनिंगचं अंतिम षटक पाहायला मिळतंय. धावसंख्या पहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. सर्व मुंबईकरांचं लक्ष वेधणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. दक्षिण मध्य मुंबई उपनगर मधील सगळ्यात मोठी स्पर्धा. 2 चेंडू आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या तिसऱ्या बॉलवरती गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत अल्ताफ पाहायला मिळत आहेत. अफ्ताब पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खूप मागे टाकलेला बॉल, फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा लॉंग ऑफ मधून खेळाडू येतील. तत्पूर्वी पाहिलं तर त्या खेळाडूची फेकी पहा किती अप्रतिम पाहायला मिळते. सोळा धावसंख्या, 2 धावा ऍड करायची आहेत. धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती.
उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल क्रमांक 4 माफ करा. बॉल क्रमांक 4 पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता. इथे यष्ट्यांचा वेध घेतला. इथे मात्र पाहिली तर दांडी 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 गुल आणि बॉल ब्युटिफुल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल, मॅजिक बॉल असेल, मॅजिक बॉलचा वापर करावा लागेल आणि मॅजिक बॅटचा देखील वापर करावा लागेल. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. राकेश आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, मॅजिक बॉल, महत्वाचा बॉल. धावसंख्या 16 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. फुल टॉस बॉल होता, परंतु हैदर यांच्या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. संपर्क झाला तो सरळ यष्ट्यांचा आणि ते यष्ट्या उद्ध्वस्त होताना आपण पाहिलेत. शेवटचा बॉल, मॅजिक बॉल, षटक क्रमांक 2, पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल अंतिम फेरीतील मेगा फायनल. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली, एक धाव प्राप्त. पाहूया इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धावांसाठी धावायचा प्रयत्न होता. वाह वाह वाह. तिसरी धाव जर आपण धावली असती तर मात्र 5 धावांना पॅनलाइज व्हावं लागलं असतं. 20 धावा झाल्यात. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 10 बॉल 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम सप्पे भारी. घेऊया आपण 2 मिनिटांचा ब्रेक आणि लगेचच जाऊया मैदानाच्या दिशेने. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 21 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 10 बॉलमध्ये पहिली आघाडीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. साजिद आणि संदीप ही पहिली आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहूया, गोलंदाजीसाठी कोण दाखल होतील. हर्ष आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत आम्ही सोनूच त्याचं नाव ऍड केलंय. नंतरला प्रॉब्लेम होऊ शकतात गोलंदाज फलंदाज निवडताना. येणारे 10 बॉल 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. महत्वाची स्पर्धा, अंतिम क्षण काही पाहायला भेटतील.
चला जाऊया आपण मेगा फायनलच्या दुसऱ्या इनिंगकडे आपण जाऊया. महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला हर्ष अर्थातच सोनू दाखल होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल, वेगवान बॉल. पंचांनी मात्र इथे पाहूया निर्णय काय दिलाय. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. नो प्लस 2-3 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. साजिद यांची खेळी मात्र इथं समाप्त होताना पाहायला मिळते. विकेट पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 5 पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल 5 झालेत. अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. पहिला बॉल नो बॉल होता सिद्धार्थ. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. या 3 बॉलवरती पाहायचा आहे कशा प्रकारे बॅटर बॅटिंग करतील. कारण की 21 धावांचा पाठलाग करायचा. अंतिम विजेता कोण ठरणार पहा. गोलंदाज देखील तितकेच सोनू अनुभवी आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न खेळाडू मिडॉन क्षेत्रामध्ये आहेत. फेकी पाहायला मिळते. फेकी चुकली जाते. पहा या एक एक चुका किती महागात पडणार येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये. बॉल मिळाला होता. थांबले होते बॅटर. बॉल घेऊन जर गेले असते तिथे इथे 2 धावा ऍड होतील. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या पाहिली 7. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. टीम सप्पे भारी या संघाचे 21 धावांचा पाठलाग करायचा. येणारा आता 5वा बॉल. परंतु 4था बॉल देखील अजून हाताळायचा आहे.
चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 बॉल उर्वरित आहेत. चौथा बॉल आहे. चौथा बॉल आहे. चौथा बॉल हाताळायचा आहे. त्यानंतर 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. बॉल पाहिला अलंग द कार्पेट जाताना. इथे फेकी चांगली पाहायला मिळते. वा वा वा. परंतु 2 धावा वेगाने इथं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्या होताना पाहायला मिळतात. मॅजिक बॅटचा वापर केला जाईल. मॅजिक बॉलचा वापर केला जाईल. धावसंख्या पहिली धावफलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. आणि या शेवटच्या बॉलवरती आता पाहूया. या मॅजिक बॉलवरती आपण पाहूया काय घडणार आहे. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक पहिल्यामधील शेवटचा बॉल. मॅजिक बॉल. नऊ धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा मॅजिक बॉल. खेळाडू होते त्यांच्याकडनं झेल सुटली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार. चौकार. इथे जर पाहिलं 4+8 धावा पाहायला भेटतील. 17-16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. संदीपच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहिला. चला बॅटिंगसाठी दाखल होताना बॅटर पाहायला मिळतात ते म्हणजे मन्नन पाहायला मिळतील. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होताना पाहायला मिळतो. येणारे 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना. मेगा फायनल. गोलंदाजीसाठी हैदर पाहायला मिळत आहेत. कोण उचलणार ही महत्वाची ट्रॉफी. कोण ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल परंतु लेग बाईज मध्ये बॉल पोचले. सुखरूप पोचलेत. पंच पाहूया नॉट आउट घोषित करतील. नक्कीच खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोचलेत. येणारे 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच ऑन पाहायला मिळते. या मॅच मध्ये पाहूया कोण आता मात्र, कारण की वाजलेत 1:30 झालेले आहेत. खूपच रात्र झाली आहे. दिवस क्रमांक 2 दिनांक 2 ला सुरुवात झाली आहे.
येणारे 3 बॉल विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? रोख रुपये 1,11,111 रुपयाचा पारितोषिक. कोण जिंकणार? 55,555 रुपयाचा पारितोषिक. प्रेक्षक अजूनही जोडले गेले ती स्पर्धा पाहण्यासाठी. आतापर्यंत या आमच्या ऑनलाईन स्क्रीनवरती 401 जण लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत मुंबईमधून. पुन्हा एकदा फक्त जागा दिली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. इथे 2 धावा पाहायला मिळतील. येणाऱ्या 2 बॉलमध्ये विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 2 बॉल 1 रन्स. कोण होणार 2026 चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स? कोण उचलणार ही ट्रॉफी? महत्वाची स्पर्धा, धमाकेदार स्पर्धा पाहायला मिळते. येणारे 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटलाय. स्पर्धेचं समीकरण आहे कंपल्सरी चेस. नाव देखील सप्पे भारी. सगळ्यांवरती भारी पडताना पाहायला मिळतोय. इथे ढकललंय. इथे पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. विजयी संघ ठरलाय अर्थातच टीम सप्पे भारी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विजयी संघ ठरलाय 2026 चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम सप्पे भारी शिवडी. उपविजेता ठरलाय टीम सरस बॉईज वरळी. दोन्ही संघांचं अभिनंदन. जाऊया आपण अर्थातच पारितोषिक वितरण समारंभाकडे. धन्यवाद.